मुंबईमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार, ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू, हार्बर रेल्वे मार्गाला सुद्धा मिळाली मेट्रो जोडणी. देशातील सर्वात लांब दुहेरी बोगदा महामुंबईमध्ये, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. ठाणे बोरिवली दरम्यानचं अंतर कमी होणार. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा रखडली, जहाजाची इंजिनं बिघडल्यामुळे सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित. माटुंगा कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग, काम सुरू असताना आग लागल्याची माहिती. कारशेडमधील रेल्वेचा डबा जळून खाक. रवींद्र एरंडेने तंत्रमंत्र केल्याचा संशय. नाशिकमधील बिल्डर रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव जप्त. नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती. सर्व भागातील वृक्षतोडीला 28 एप्रिलपर्यंत स्थगिती. कर्नाटकमध्ये दाखल गुन्ह्याचं पुढे काय झालं? रोहित पवार यांच्याकडून पोलीस महासंचालकांना विचारणा. अहमदाबाद विमान अपघातामुळे गच्छंती, एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा राजीनामा. सप्टेंबर 2027 पर्यंत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गच्छंती. जिथे पाईप गॅस मिळत असेल तिथे जून नंतर सिलेंडर बंद होणार. एलपीजी वाटपासंदर्भात राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय. खरात प्रकरणामध्ये सहभागी प्रत्येकाची चौकशी होईल. खरातला मदत करणारे चौकशीसाठी पात्र, तेजस्वी सातपुते यांची माहिती. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका सोडली. ठाकरेंच्या भूमिकेला सोडून राऊतांकडून पवारांच्या भूमिकेचा उदो. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न सुरूच. काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. शरद पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेसकडून पार्थ लक्ष. पार्थच्या भाषण शैलीवर काँग्रेसची जहरी टीका. काँग्रेसने राहुल गांधींच्या भाषेची चिंता करावी. काँग्रेसच्या शेरेबाजीला राष्ट्रवादीचं उत्तर. भंडाऱ्यामध्ये घरगुती सिलेंडर बुकिंगचा घोळ. ओटीपी न सांगताच भलत्यालाच सिलेंडर वाटल्याचा संशय. पुढील 1.5 महिन्यामध्ये खरात विरोधातील गुन्ह्यांचा तपास पूर्ण करू, एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचं वक्तव्य. भोंदू अशोक खरातची मुलगी सुद्धा एसआयटीच्या रडारवर. तृप्ता बालाची एसआयटी चौकशी. तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता. तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. कोविड काळामध्ये दुकान उघडल्यामुळे वडील मुलाला घेतलं होतं ताब्यात. पोलीस कोठडीत छळ करून हत्या केल्याचा आरोप. आणखी संघर्ष अटळ. हल्ल्यांवर ट्रम्प ठाम, तर युद्ध समाप्तीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला.